तो जब शुरुआत में देखिए वो ओवरलैप हो गया हो ठीक और ठीक है, उसमें जय अब बाबा, इतना जय डूबो उसमें। जय बाबा जय ठीक 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 है, जय बाबा, जय बाबा। जय बाबा, जय बाबा, जय बाबा जय नीलम बाबा, जी, जय बाबा पालवीताई, जय बाबा। जय बाबा, जय जय बाबा, बाबा, जय बाबा, सबको जय बाबा। जय अरे वा, बाबा, जय बाबा वैशाली सुरेखा भुसारी ताई, पण जय येतात, जय बाबा। बाबा वैशाली भुसारी, जय बाबा। अरे वा, जय मेहर व्हेरी बाबा, गुड, जय बाबा। जापचा खंदा मेंबर आला. जय बाबा वैष्णवी, व्हेरी जय गुड, बाबा। व्हेरी गुड. जय आता सुरू बाबा. काही करूया वेळ आपण, झाली, है ना? वेळ वेळ झाली. झाली, हा, वेळ वेळ झाली. झाली, त्यामुळे सुरू करूया आता आपण. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा, जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, सबको प्रेमपूर्वक जय बाबा. जीवनाच्या सर्वोच्च पदी ये लाईफ ॲट इट्स बेस्टचं मराठी भाषांतर आपण वाचत आहोत. फार सुंदर आहे. बाबांचे विचार तसेच्या तसे मूळ स्वरूपात, टू द पॉइंट. जसं बाबांचं हे वैशिष्ट्य होतं की टू द पॉइंट, कमी शब्दात बरोबर नेमकं. फार अवघड असतं हे, स्किलफुल जॉब आहे, पण ते बाबा तर हायेस्ट ऑफ द हाय आहे. तर अगदी कमी शब्दात टू द पॉइंट बाबांनी जे महत्त्वाच्या विषयांवर मांडलेले सगळ्या विचारांचं संकलन म्हणजे लाईफ ॲट इट्स बेस्ट आहे. ह्याचा ऑथर म्हणून तुम्ही बघाल तर मेहर बाबा असंच दिसेल. त्याच्यामध्ये आता पान नंबर 19 वर आपण गेल्या वेळी थांबलो होतो. हा टॉपिक होता जखडून टाकणारा भूतकाल. म्हणजे काय तर मागील जन्मांमध्ये, उत्क्रांती कालातल्या रूपांमध्ये, मनुष्य जन्मातल्या इतर जन्मांमध्ये आपण जे काही केलं, जे काही आपले विचार होते, कर्म होते, त्याप्रमाणे जे काही आपले संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारांच्या कारण किंवा त्यावेळेला जे आपण जग अनुभवलं, त्या अनुभवांचं एक इम्प्रेशन असतो, ठसा असतो. आणि त्या ठशांमुळे आता ह्या जन्मामध्ये आपण असे वागतो. म्हणजे हा भूतकाल आपल्याला बांधून ठेवणार आहे, जखडून टाकणार आहे. कारण त्या प्रत्येक कृतीतून, कर्मातून आपण जे संस्कार आपले निर्माण झाले, त्यामुळे हे संस्कार आपल्याला बांधून टाकतात. इथपर्यंत आपण मागच्या वेळी बघितलं होतं की हे संस्कार किंवा हा भूतकाळ असा आहे की तो केवळ शरीरात असतानाच आपल्याला बांधून ठेवत नाही, तर मृत्यूनंतरही त्याचे परिणाम असतात. म्हणजे काय की मृत्यूनंतरही त्या कर्मांचा परिणाम भोगावा लागतो. म्हणजे काय की चांगले कर्म असतील तर स्वर्गाचे धनी होतात, वाईट कर्म असतील तर नरकाचे धनी होतात. आजकाल फार इझिली बाबा प्रेमी जगतात काही लोक बघायला मिळतात. अरे बाबा ने तो बोला है कुछ नहीं करना है, अरे बाबा ने तो बोला है बी नेचुरल. लेकिन बाबा ने ये भी तो बताया है की भूतकाळ ह्याचा परिणाम आपल्याला होतात आणि ते आपल्याला मृत्यूनंतरही भोगावे लागतात. पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली पद्धत म्हणजे मृत्यूनंतर जर सुखाचे स्वर्गाचे धनी व्हायचं असेल तर आता चांगलं कर्म केलं पाहिजे. पुढचा जन्म ह्या कर्मांवर अवलंबून आहे, म्हणून आता चांगले कर्म केले पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या खरं तर अवलंबून आहेत. तर ह्या भूलोकावर शरीरात असताना, शरीर सोडल्यानंतर स्वर्ग नरक अवस्थांमध्ये सतत
सगळ्या जन्मांमध्ये हा आपला भूतकाल आपला पाठपुरावा करत असतो, सोडत नाही. आणि मेहर बाबा अर्ली मेसेजेस टू द वेस्ट हे सुंदर पुस्तक शुक्रवारी फक्त दुसरा आणि चौथा शुक्रवार ते वाचलं जातं, बाबा झूमवर वाचलं जातं. त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी बाबांनी दिल्यात की त्या इतरत्र कुठेही अजून माझ्या तरी वाचनात आलेल्या नाही. लाईक की त्यावेळी बाबाला हॉलिवूडमधनं बाबा एक आध्यात्मिक थीमवर फिल्म बनवणार होते. त्या फिल्मसाठी बाबांनी स्वतः संपूर्ण स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. तर त्याच्यातले किरदार, त्यांच्या मागचे जन्म कसे होते, पुढच्या जन्मात त्यांनी काय रोल केला आणि कसे, इतकं सुंदर आहे. ते जर वाचलं तर साधारण गणित किंवा कॉम्प्लिकेशन्स आपल्या लक्षात येतील की हे सगळे जे अदरवाईज बाबांनी सांगितलंय की कर्माची गती उलगडून सांगणं हे किचकट काम आहे आणि ते मी कैक जन्म घेतले तरी समजावून सांगता येणार नाही. तरीही हे जेव्हा स्क्रिप्ट बाबा लिहायला बसले तेव्हा त्याच्यात फार सुंदर रीतीने त्यांनी ते सांगितले. अजून तो भाग वाचनात आलेला नाहीये. आता आज आपण पुढे याच्यामध्ये जाऊया. मानव आपल्या बरोबर त्याला जखडून टाकणारा भूतकालही पूर्वसंस्कारही ओढून नेत असल्यामुळे वर्तमान कालात तो खऱ्या स्वतंत्र वृत्तीने आपले व्यवहार पार पाडू शकत नाही. कारण ते संस्कारांचा प्रभाव असा असतो. त्याला तिथे शब्द दिलाय प्री पॉन्डरिंग इम्प्रेशन्स, म्हणजे प्रेरणा देणारे, प्रभाव टाकणारे हे संस्कार असे असतात की ते आपल्याला पुश करतात. आपल्या मनात वेगळा विचार असेल, वेगळं करायचं असेल तर ते अशा पद्धतीने आपल्याला ढकलतात की आपण ते काम करण्यात प्रेरित होतो, तसा विचार करण्यास प्रेरित होतो. हे कशामुळे? संस्कार. ही संस्कारांची गती फार न्यारी आहे. सोमप्रकाश पाचगरे, तुमचा हात चुकून रेज झालाय की काही विचारायचंय तुम्हाला? चॅट मध्ये टाकाला जर काही विचारायचं असेल तरी सध्या, कारण आत्ताच आपण सुरुवात केली आहे. कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढे बाबांच्या याच्यात मिळून जाईल. तर त्याला हा भूतकाल इतका जखडून टाकतो की आता वर्तमान काळात तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र वृत्तीचा नसतो. त्याला पाहिजे ते करण्यास तो मुखत्यार नसतो. का? कारण मागच्या जन्मांचे त्याचे जे संस्कार असतात ते त्याच्यावर इतका प्रभाव टाकतात की त्या संस्काराप्रमाणेच त्याची कर्माची कर्मणकी गती न्यारी आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे आपणासाठी आणि इतरांसाठी तो दुःख निर्माण करतो. स्वतःसाठी आपण एखाद्याला पटकन एखादा शब्द बोलून जातो आणि नंतर आपल्याला वाटतं अरे तो दुखावला गेला, मी नसतं बोललो तर बरं झालं असतं, कशाला बोललो, हो की नाही? मग त्यावेळी तुमच्या मनातही नसतं, तुमचा हेतूही नसतो, पण ते तुमच्याकडून एखादं होऊन जातं. बऱ्याचदा आपण हे अनुभवलं असेल. आणि ह्याचा इलाज म्हणजे सतत प्रत्येक शब्दावर, कृतीवर लक्ष द्यायला पाहिजे, सजग राहिलं पाहिजे की मी असं केलेलं बाबांना आवडेल की नाही. मनात विचार आला तरी पण तोंडाने बोलून दाखवायचा नाही, कृतीत आणायचा नाही. हे दुसरं बाबांनी दिलेलं समीकरण. आणि तिसरं म्हणजे त्यांचं सतत त्यांच्याबद्दल विचार करून त्यांची आठवण करायची, म्हणजे ते आपल्या कृतीवर आपोआप नियंत्रण आणते. पण इथे बाबांनी आता जे स्पष्ट केलंय अनालिसिस ते आपण बघू. त्या भूतकाळामुळे तो अपरिहार्यपणे, हे टाळता येतच नाही कुणालाच, स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण दुःख निर्माण करतो. म्हणजे एखाद्याने समजा कुणाचा खून केला म्हणजे ते त्याच्यासाठी दुःख, कारण तो जेलमध्ये जाणार, त्याला हे होणार किंवा त्याला पश्चाताप होणार, काही ना काही. त्याच्या कुटुंबाला दुःख आणि ज्याचा खून केला त्याला आणि त्याच्या परिवारालाही दुःख, आहे की नाही? म्हणजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी तो दुःख निर्माण करतो आणि स्वतःच निर्माण केलेले गतिशील संस्कार मनात साठवत राहतो. हे गतिशील संस्कार म्हणजे बंधन निर्माण करणाऱ्या अहम मनाचे रक्षण करणारे किल्लेच हो. हे बुलंद किल्ले आहेत. हे संस्कार हे अहम मनाचे, सेपरेटिव्ह इगो माइंडचे बुलंद किल्ले आहेत. भूतकाल हा बदलता येत नाही, जे घडून गेलं ते आपल्या हातात नाही, पण भविष्य आज, ओके थँक्यू जय बाबा, भविष्य आज आपल्या हातात आहे. आज आम्ही चांगलं कर्म केलं तर पुढचा जन्म, स्वर्ग नरक अवस्था जे काही आहे ते नरकाचे धनी होणार नाही, स्वर्गाचे धनी होणार. तिथले व्यवस्थित दिवस सुखाचे जातील,
किमान एवढा नाही तुमचं काही अपेक्षा. बरेच लोक सांगतात नाही नाही आम्हाला काही मोक्ष नको, मुक्ती नको, कारण मेहनत करायची तयारी नाही. पण ते न सांगता काय सांगणार की आम्हाला मोक्ष मुक्ती काही नको आहे. नको, नसू दे बाबा, तुला मोक्ष नाही पाहिजे, मुक्ती नाही पाहिजे, मान्य आहे, पण किमान पुढचा जन्म सुखाचा जावा किंवा स्वर्गाचे धनी व्हावे म्हणून तरी आता ह्या जन्मात सत्कर्म कर. एक प्रॅक्टिकल सोपं साधी गोष्ट. असं करून करूनच तयारी होते. तयारी झाल्यावर सद्गुरू मिळतो. भूतकाल बदलता येत नाही, कारण एका मागोमाग एक घडणाऱ्या प्रसंगांच्या मालिकेमुळे तो मनात दगडाप्रमाणे अगदी घट्ट रुतून बसलेला असतो. वर्तमान घडवण्याचे व मर्यादित अहमचा भविष्यकाल ठरवण्याचे आपले कार्य तो चालूच ठेवतो. पुढे पान नंबर 21. खरी निवड. ज्यावेळी अहम मन म्हणजे सेपरेटिव्ह इगो माइंड, अहम मन मर्यादित आपल्या एका सांस्कारिक वृत्तीस वा सवयीस बाजूस सारून दुसरीस अनुसरून वागण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी स्वतःच्या मर्यादित स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन उपयोग करत असते. ते निवड करत असल्यामुळे निवडण्याचे खरे स्वातंत्र्य त्यास असावेसे भासते, पण हे स्वातंत्र्य दिखाऊ असते. स्वतःच्या इच्छेने निवड करण्याचे खरे स्वातंत्र्य ते नव्हे. विशिष्ट संस्काराने आपल्या बाह्य अभिव्यक्तीसाठी अहम मनाचा उपयोग करून घेतला एवढाच त्याचा अर्थ. अहम मन निवडते, पण त्या निवडीत त्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे निवडण्याचे खरे स्वातंत्र्य नसते. त्याची निवड ही लादली गेलेली असते, स्वतःची नव्हे. आता बऱ्याचदा आपण म्हणतो की काय व्हायचं आयुष्यात, काय बनायचं, मी डॉक्टर हो, इंजिनियर हो, प्रोफेसर हो, शिक्षक हो, काय हो, ऐक नाही, तो निवडीचं स्वातंत्र्य. किंवा एखादं काम करायचं की नाही करायचं, एखादी गोष्ट बोलायची की नाही बोलायची, याचे परिणाम काय होतील, लोकांच्या नजरेतून मी उतरेल का, याने बाबांचं कार्य चांगलं साध्य होईल का. लोकांच्या नजरेतून उतरलं तर दिक्कत नाही, बाबांचं कार्य जर साधत असेल तर ती गोष्ट जरूर बोलायला पाहिजे, जरूर करायला पाहिजे, असं तार्किक विवेक बुद्धीवर त्याचा निकष लावून मग आपण ते काम करायला पाहिजे. पण तिथे हे म्हटलंय की ही निवड सुद्धा बाबा सांगतात वरवरची आहे, खरं ते निवडीचं स्वातंत्र्य नव्हे. खरी निवड काय ते आता खाली बाबांनी दिले. या उलट सर्वव्यापी मन ज्यावेळी एखाद्या विशिष्ट ईश्वरी संस्काराची त्याला कार्यप्रेरित करण्यासाठी निवड करते, त्यावेळी अमर्याद स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन त्याचा उपयोग करून घेत असते. निवड करण्याचे त्याला खरेखुरे पूर्ण स्वातंत्र्य असते. जोपर्यंत आम्ही संस्कारिक आमची चेतना आहे, मानवी चेतना आहे, तोपर्यंत निवडीचं खरं स्वातंत्र्य आम्हाला नाही. ज्यांचं वैश्विक मन आहे म्हणजे सद्गुरू आणि अवतार, त्यांना खरं निवडीचं स्वातंत्र्य आहे. एखादी विशिष्ट कार्यपद्धती स्वीकारावी की नाही हे त्याच्या लहरीवर अवलंबून राहते. लहरच आहे, ती येईल किंवा येणार नाही, कधी येईल सांगता येणार नाही. त्याची निवड ही खरी असून तिला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. ते ईश्वर आहे, त्याची लहर आली. जसं आता मी बघितलं, मला शंका होती, पुस्तकातही असं लिहिलंय की बाबांनी हा चमत्कार केला नाही, पण त्या भागातले हमीरपूरच्या क्षेत्रातली सगळी लोक सांगतात की टिकर नावाच्या गावामध्ये बाबांनी गणेशला दृष्टी दिली आंधळ्याला, आणि बाबांनी त्या शंकेचे समाधान केलं. तिथे गेल्यावर त्याच्या प्रत्यक्ष मुलाचीच भेट झाली. काय म्हणावं याला. अगदी थोड्या वेळासाठी गेलो होतो, काही 10 किंवा 15 मिनिटं, फार तर आम्ही तिथे असू 20 मिनिटं जास्तीत जास्त. आणि त्यावढ्या अवधीत तो मुलगा तिथे आला. कुणीतरी सांगितलं गणेश ओ जिसकी दृष्टी बाबा ने दी थी उसका बेटा खडा है. त्याला विचारलं, त्याने सांगितलं ही गोष्ट खरी आहे, त्याला दृष्टी दिली होती. ही लहर आहे, ईश्वराची लहर आहे, आणि ती लहर आहे. लहरीला कुठलेही नियम नाही, मर्यादा नाही, कायदा नाही, कुठल्याही कायद्याचं तिथं पालन करण्याचं जरूर नाही की मी चमत्कार करत नाही, करायचं नाही, हे सगळं ते लहर जाणत नाही. ती लहर आहे, केव्हा येईल, कशी येईल. त्यामुळे कशी कार्यपद्धती अवलंबायची हे त्या ईश्वराच्या लहरीवर आहे. त्याची निवड ही खरी असून तिला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. पण आपल्याला जेव्हा ऑप्शन असतं तेव्हा मर्यादा असते. अहम मन निवड करते,
पण त्याची निवड अज्ञानातून व मर्यादित स्वातंत्र्यातून होत असते. दिलेलं स्वातंत्र्य मर्यादित आहे, त्याच्यातूनच त्याला निवडायचं असतं. आणि अज्ञान म्हणजे काय की तो निवड एखाद्या गोष्टीची करेल, ती कशाच्या निकषावर करेल. समजा आता व्यवसाय निवडायचा आहे, शिक्षण निवडायचं आहे, कुठली साईड घ्यायची निवडायची, तर कशात समाज मान्यता आहे, कशात मला गती आहे म्हणजे तिथे मर्यादा आली, कशामध्ये इन्कम चांगलं आहे, कशामध्ये मला नोकरीचा पर्याय अधिक चांगला उपलब्ध आहे, म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, मर्यादा झाल्या. म्हणजे वरवर पाहता निवडीचं स्वातंत्र्य आहे, पण ते खरं स्वातंत्र्य नाही, ते एका मर्यादेत दिलेलं स्वातंत्र्य आहे. आणि ती निवड कोण करतं, अहंकारी मन करतं, सेपरेटिव्ह इगो माइंड करतं. पण ईश्वराचं तसं नाही, त्याचं मन सर्वव्यापी असतं, त्यामुळे सर्वव्यापी मनही निवडते, पण त्याची निवड सत्याबद्दलच्या ज्ञानातून आणि अमर्याद स्वातंत्र्यातून केली जाते. आता मेहरबाबांनी जर एखाद्याला सांगितलं की नाही तू जजच्या इंटरव्ह्यूला जायचं नाही, एखाद्याला सांगितलं की नाही तू डॉक्टरच हो, एखाद्याला सांगितलं की नाही तू याच्याशी किंवा हिच्याशीच लग्न कर, हे का, हे तो आपलं जे ज्ञान आहे, ईश्वरी ज्ञान आहे ते आहेच, अमर्याद स्वातंत्र्य आणि अमर्याद ज्ञान आहे, त्या व्यक्तीचे कैक जन्म तो सद्गुरू आणि अवतार बघत असतो. आणि आता त्याच्या संस्कारांचा गुंता सोडवण्याच्या दृष्टीने तशा आज्ञा तो देत असतो. आणि म्हणून बऱ्याचदा गुरुचं वागणं विक्षिप्त जरी वाटलं तरी ते विक्षिप्त खरं नसतं. ह्याच्यावर मोठं प्रकरण आहे डिस्कोर्सेस म्हणून. डिस्कोर्सेसमध्ये सद्गुरूची न्यारी रीत तुम्हाला आठवत असेल. पुढचा आता टॉपिक आहे कर्मांचा नियम. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आपण म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य नाही, सगळं आपल्या कर्माच्या नियमाने होतं, लॉ ऑफ कर्मा, आणि एकीकडे आपण म्हणतो सगळं बाबांच्या इच्छेने होतं. मग हे कसं काय ह्याचं त्रांगडं मिटवणार. कर्माच्या नियमाने सगळं होतं हेही खरं, आणि बाबांच्याच इच्छेने सगळं होतं, ईश्वराच्याच इच्छेने सगळं होतं हेही खरं. तर ते कसं, त्याचं उत्तर असं आहे, कर्माचा नियम कुणी बनवला, ईश्वराने. इट इज अ डिव्हाइन विल. तो नियम कुणी बनवला, लॉ ऑफ कर्मा, तुम्ही आम्ही बनवला का, नाही, तो ईश्वराने बनवला ना. म्हणजे कर्माप्रमाणे त्याचे परिणाम व्हावे ही इच्छा कुणाची आहे, ती दैवी इच्छा आहे. म्हणजे फायनली प्रत्येक गोष्ट कोणाच्या इच्छेने घडते, त्याच्या इच्छेने घडते. दिस इज एव्हरी, काहीही कॉन्ट्राडिक्टरी नाहीये. शोधायचा प्रयत्नही करू नका, जेवढं शोधाल तेवढं गाळात आणखी फसणार. सगळं व्यवस्थित आहे, सगळ्याचा इतकी सुंदर लिंक आहे, इतक्या बारकाव्याने. जसं हे आपलं शरीर एवढं कॉम्प्लिकेटेड आहे, 31 प्रकारचे रस नि एन्झाईम्स नि रसायन नि याव नि त्याव आहे. बापरे बापरे, हे सगळं किती त्यांनी व्यवस्थित बनवलं. अगदी त्याच पद्धतीने ह्या विश्वाचे मग ते भौतिक असो आध्यात्मिक असो, इतके कारणभाव, कुठलंही जस्ट म्हटलंय मी म्हटलंय म्हणून असं नाहीये. प्रत्येकाला सुंदर कार्यकारण भाव आहे, आणि तोच या पुस्तकातून आपल्याला जोडून त्याची साखळी तयार करून समजून घ्यायचा. तो एका ठिकाणी सापडणार नाही, ती सगळी अशी लिंक करून ते चक्र पूर्ण झालं पाहिजे. सगळं कळतं त्याच्या कृपेने. कर्माचा नियम म्हणजे आता जेवढे इथे लोक आहे, 40-41 लोक आहे इन्क्लुडिंग मी, आता यांना हा काहीही संभ्रम या विषयात तरी नसावा असं माझं मानणं आहे. कारण आता शुक्रवारी जे बाबा झुमला झालं त्याच्यावर तर या विषयावरच चर्चा खूप झाली. नाही, यू से दॅट इट इज लॉ ऑफ कर्मा, देन यू हॅव ऑल्सो सेड दॅट इट इज बाबाज विल, विच इज ट्रू, हाऊ इट इज ट्रू. पण हे सांगितल्यावर त्यांचं समाधान झालं. ते रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, अर्ली मेसेजेस टू वेस्ट, त्याच्यात पाहायचं तर तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर झालेलं आहे. बरेच लोकांनी, प्रत्येकाने आपल्या अडचणी, आपल्या शंका, आपल्या प्रश्न उत्तर हे सगळं मांडलेलं आहे. त्यात थोडं त्यांचं इंग्लिश समजायला अवघड जाईल तर तुम्हाला कळेल, त्या ऑप्शन मला माहिती नाही त्याच्यात भाषांतराचे, दुसऱ्या भाषेचे, इयरफोन लावून होईल ते. प्रसाद येते तुमच्याकडे. त्यापूर्वी आता इथे कुणाला शंका आहे का की कर्माच्या नियमाने गोष्टी होतात की दैवी इच्छेने, हे कॉन्ट्राडिक्टरी आहे का?
मेहरप्रसाद तुमच्याकडे मग येते मी. तुम्ही सोडून इतरांच्या शंकांचं समाधान झालंय का? की जे काही होतं ते दोन्ही खरं आहे. हे दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. कर्माचा नियम आणि दैवी इच्छा, these are not two things. हे एकात एक आहे. असतं ना, कपाट असतं आणि कपाटात एक ड्रॉवर असतं, हो की नाही? कप्पा तुमची पर्स असते, पर्स मध्ये आणखीन एक कप्पा असतो की नाही? इट इज लाईक दॅट. त्या डिव्हाइन विलचाच एक भाग आहे कर्मांचा नियम, लॉ ऑफ कर्मा. हा काही वेगळा नियम आहे, डिव्हाइन विल वेगळा नाही आहे. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट डिव्हाइन विल. ठीक आहे. आधी मेहरप्रसाद आपण वाचूया आणि नंतर प्रश्न थोड्या वेळाने घेऊ. कदाचित हे वाचनातच तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग. सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या कायद्याने वा नियमाने नियंत्रित केल्या जात असतात. कायदा पाहिजे ना, नियम पाहिजे. सामान्यातील सामान्य अशा औद्योगिक आणि सार्वजनिक संस्थांना सुद्धा स्वतःचे म्हणून काही नियम असतात आणि या नियमांशिवाय त्यांचे पान हलत नाही. विश्वसृष्टीच्या बाबतीत तर ही गोष्ट जास्तच खरी आहे. काही वेळा असे वाटण्याचा संभव आहे की या विश्वाला नियंत्रित करणारा न्याय असा कायदाच अस्तित्वात नसावा. असं वाटतं, अरे काय न्याय नाही राहिला. काही बरेच लोकांना आपण बघताना म्हणतो, काही न्यायच नाही बाबा. एवढं पाप कर्म करतो तरी मजा करतोय. तो बिचारा एवढा सत्शील माणूस आहे, त्याचा मुलगा वारला एकुलता एक. पण ह्या वरवर दिसणाऱ्या गोष्टी असतात. त्याच्या आतलं मूळ आणि त्याचा भूतकाळ आणि त्याचा भविष्यकाळ होऊ शकतं. त्या एकुलत्या मुलात या माणसाचा आध्यात्मिक प्रगतीला अडथळा असू शकेल, म्हणून देवाने त्याला नेलं असेल. ह्या आपल्याला नजरेला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. या विश्वाला नियंत्रित करणारा न्याय असा कायदाच अस्तित्वात नसावा असं लोकांना वाटतं. कारण पुष्कळ वेळा असं आढळून येतं की प्रामाणिक कष्टांचे चीज होत नाही. तुम्ही कष्ट करता आणि प्रमोशन तिसऱ्यालाच मिळतं. सज्जन लोकांनाच दुःख भोगावी लागतात. दुर्जन मात्र सत्ता आणि यश यांच्या शिखरावर चढतात. पण विशिष्ट चष्म्यातून पाहण्याचा हा एकांगी दृष्टिकोन मानवाच्या कर्म नियमाबद्दलच्या अज्ञानातून निर्माण होतो. कारण आपल्याला माहित नाही की या जो आता दुःख भोगतोय त्याचे सगळे कधी पण भौतिक दुःख म्हणजे आध्यात्मिक लाभ, हे समीकरण पक्क डोक्यात ठेवायचं. आमचं लहानपणापासून ते असं मस्त बाबांनी त्याला छापून ठेवलंय. कुठलाही भौतिक त्रास, कष्ट म्हणजे आध्यात्मिक लाभ. त्याचं पूर्वजन्म काय आहे आपल्याला माहित नाही. हे अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानातून आपण अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतो. म्हणजे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन एकांगी आहे. आता तो दृष्टिकोन आपण बदलू शकतो की बाबा ह्याचं काहीतरी आध्यात्मिक भलं होत असेल, की बाबा ह्याने गेल्या जन्मात हे सगळं केलंय ते आता तो भोगतोय म्हणजे त्याचे वाईट कर्म नष्ट होत आहेत. असंच काही नसेल, अशा प्रकारचं काहीतरी असू शकेल. ते आपल्याला माहित नाही, हे आपलं अज्ञान. म्हणजे आपल्याला जे दिसतं तो एकच भाग आहे, पलीकडचा भाग आपल्याला माहित नाही, म्हणजेच अज्ञान आहे, म्हणजेच आपला दृष्टिकोन एकांगी आहे. म्हणून विशिष्ट चष्म्यातून पाहण्याचा हा एकांगी दृष्टिकोन मानवाच्या कर्मनियमाबद्दलच्या अज्ञानातून निर्माण होतो. पुढे बाबा सांगतात, जेव्हा अहम मन जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचे सोडून आपल्या संचित संस्कारांच्या विरोधाला तोंड देऊ लागते, त्यावेळी त्याचा समतोलपणा आणि शांती ढळतात. म्हणजे काय? आहे ती स्थिती आहे तशी शांतपणे प्रेमाने न स्वीकारता त्याला विरोध करायचा, त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करायचा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केल्यावर जे काय होणार तेच होतं, दमछाक होते. दुःख, निराशा, कष्ट हे सगळं वाट्याला येतं. म्हणून तो अहम जीवनाचा खरा अर्थ काय आहे, हे जीवन कशासाठी आहे, हा देह कशासाठी आहे, कुठलं पद उपभोगणं, सत्ता संपत्ती
गाड्या घोड्या हे जमीन जुमला दागिनाने गोळा करण्यासाठी हा जन्म आहे का? अजिबात नाही. हा जन्म कशासाठी आहे, हा देह कशासाठी आहे, याचा जर अर्थ त्याने उमगून घेतला, समजून घेतला, तर तो जी परिस्थिती येईल त्याचा अर्थ त्याला समजेल आणि ती परिस्थिती तो प्रेमाने स्वीकारेल. म्हणून बाबा नेहमी म्हणतात, ऍक्सेप्ट इट हॅपीली ॲज माय विश. हॅपीली का? प्रत्यक्षपणे जर पाहिलं, प्रत्यक्ष व्यवहारात खरंच आपल्या हातात काही आहे का? अजिबात काही नसतं. ते एक सुंदर मराठीतलं गीत आहे बघा, मराठीत फार सुंदर सुंदर गीत आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दैवजात दुःखे सरता, काय ते आहे, ते सुंदर गीत आहे, पण फार त्याचा गहन अर्थ आहे. काही काही गीत असे ऐकली की झालं बाबा बोरकर झालं, बालकवी झालं, असं वाटतं की त्यांना खरंच आध्यात्मिक काहीतरी साधलेलं असेल. एवढंच तर त्यात खोल आध्यात्मिक अर्थ आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाचाच दोष नाहीये, पण तो स्वतंत्र नाहीये, पराधीन आहे. पण हे त्यांनी म्हणजे जे बाबा सांगतात, ऍक्सेप्ट माय विल हॅपीली. अरे जर आमच्या हातात काही नाहीच आहे, आपण जर ती परिस्थिती बदलू शकत नाही, तर त्या परिस्थितीला आहे तसं शांत मनाने सामोरं जाणं उत्तम. आणि ती आनंदाने स्वीकारली तर जे आपल्याला आता कष्ट होणार आहे, आपला अल्सर वाढू शकेल, आपलं पोटाचं दुखणं वाढू शकेल, हार्ट वरचं हे वाढू शकेल, बीपी वाढू शकेल, हे काहीही होणार नाही. आपण ती परिस्थिती आहे तसं स्वीकारायला कधीच तयार नसतो. आपण सतत त्या परिस्थितीच्या विरुद्ध विचार करतो, विरुद्ध परिस्थितीची अपेक्षा बाळगतो, विरुद्ध प्रकारचे त्याचे रिझल्ट्स येण्यासाठी, परिणाम येण्यासाठी जीवाचा आकांतांडव करतो. उदाहरण आता चालू आहे इलेक्शनचं वारं आपल्या महाराष्ट्रात. आमदारकी असो, खासदारकी असो, तिकीट मिळो न मिळो, पद मिळो न मिळो, मुख्यमंत्री होऊ नाही तर न हो, काय अख्खा ढवळून निघालंय वातावरण. हे परिस्थितीला न स्वीकारण्याचा परिणाम. ती हसत हसत स्वीकारली, जसं बाबा सांगतात. तो कोण स्वीकारतो? की ज्याला हा अर्थ जीवनाचा कळला. ज्याला अर्थ जीवनाचा कळला नाही, उद्देश काय आहे, ह्या माया नगरीत गुंतण्यासाठी हा देह दिलेला नाही, हा जन्मही त्यासाठी नाही. आतापर्यंत किती वाया गेले असतील नसतील आपल्याला माहित नाही. निदान हा जन्म तरी डावावर लावू. कोटी जन्मात एक लावा डावावर, मधुसूदन फार सुंदर लिहितात. तेव्हा अहम जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचे सोडून आपल्या संचित संस्काराच्या विरोधाला तोंड देऊ लागते आणि त्यावेळी त्याचा समतोलपणा, इक्विपॉइस आणि शांती ढळतात. काही लोकांचा खरंच हेवा वाटतो, इतका सुंदर इक्विपॉइस त्यांना साधलाय. आता मी हमीरपूरला गेले, तसेच प्रल्हाद सिंग नावाचे गृहस्थ आहेत, काय सुंदर आपल्या आपल्या विश्वात, बाबांच्या विश्वात ते असतात. पेसमेकर बसवलाय, जाऊन मस्त बाबांचं पहाटे पहाटे 5ला जाऊन सगळं काम करतात. फळ असो नसो, जे काही बाबांचं कार्य होईल, घराघरांमध्ये जितक्या ठिकाणी बाबा गेले त्या प्रत्येक घरावर पाटी आहे की बाबांनी ह्या घराला कधी भेट दिली तारखेसह. त्या घरमालकाचं नाव नाहीये पाटीवर, तेही असायला पाहिजे होतं खरं. तर मी तर आता गोंधळून गेले की 10 घरातलं कोणतं घर कुणाचं. घरमालकाचं नाव नाही, पण बाबांचं नाव आहे की योगावतार मेहर बाबांनी या घराला ह्या वेळेला भेट दिली. कितीतरी घरांवर अशा पाट्या आहेत तिथे, आणि तेवढे घरांमध्ये ते घेऊन गेले. इक्विपॉइस, समतोलपणा, शांतपणा. आणि पेसमेकर बसवलाय त्या गृहस्थांना. इतक्यामध्ये तिथे नरसिंगदास म्हणून एक होते, ते आध्यात्मिक मार्गातले योगी टाईप. त्यांनी मेडिटेशनसाठी, तपस्येसाठी तळघर केलं घरामध्ये. भूघर म्हणतात त्याला ते लोक. त्याला उतरायला पायऱ्या होत्या, आत स्वच्छ होतं, आत जाऊन ते बसायचे. तिथे बाबा गेले होते आत तळघरात, ते बाबांना घेऊन गेले आणि बाबाही गेले होते. जिथे त्या पायऱ्या उतरणं मला शक्य वाटलं नाही की आपल्याला ह्या उतरता येणार नाही, चढता येणार नाही, तिथे
प्रल्हाद सिंगजी माझ्यापेक्षा वयाने वडील माणूस, पेसमेकर बसवलेला, त्यांनी तयारी दाखवली, मी जातोच म्हणे आत, तुम्हाला घेऊन तुम्ही चला. आम्ही घाबरलो पण ते डगमगले नाही. इक्विपॉइज, शांती. त्यामुळे एकतर सत्कर्मांच्या व दुष्कर्मांच्या द्वारा आपल्या संस्कारांना बाहेर वाट करून देणे किंवा त्यांच्यावर संयम ठेवून त्यांना आतल्या आत दाबून टाकणे अहम मनास भाग पडते. यातूनच स्वतःच्या विचार रूपाने व कृती रूपाने केलेल्या कर्मांच्या बऱ्या वाईट फलात ते अधिकाधिक गुरफटू लागते. आयदर तो कृती करून एक्सप्रेस होऊन मोकळा होतो किंवा दाबून टाकतो. ते दाबून टाकणंही बरोबर नाही. आपण जर बघितलं तर मंडळीजनमध्ये इतक्या नाना जाती धर्माचे प्रदेशाचे लोक होते, ही मोठ सांभाळणं बांधणं अवघड होतं. ते काय एक मेहरबाबाच करू जाणे, पण त्यांच्यातही मतभेद भांडणं कुरबुरी असायचे. पण जे काही मनात त्यांच्या खतखततं ते जर दाबलेलं आहे असं दिसलं की बाबा बरोबर भांडण लावून द्यायचे, ते सगळं बाहेर आणायचे. मोकळं व्हा. नंतर मन स्वच्छ पाहिजे, मनात काहीही नको, त्या व्यक्तीबद्दल राग नको, द्वेष नको, असूया नको, सूड भाव नको, फक्त प्रेम. त्याने किती त्रास देऊ दे, त्याच्या मनात, आपल्या मनात कित्येक वेळा मी हा विचार करते, ह्या बाईने मला एवढा त्रास दिला तरी माझ्या मनात हिच्याबद्दल प्रेमच का? तर ही त्याची दया असते काही काही वेळेला, किंवा काहीतरी असेल की दयाभाव मनात राहणं, प्रेम मनात राहणं ही एक देणगी आहे, ते राहिलं पाहिजे. कर्मनियमांमुळेच, कर्माचा नियम, लॉ ऑफ कर्मा, अहम मन स्वतःच्या बऱ्या वाईट कृत्यांच्या फलांचे भोग चुकवू शकत नाही. जन्मजन्मांतर बाबांनी स्वतः सांगितलं की मी तुमचे कर्म नष्ट करा, मी काय तुमचं जे काही आहे ते बदलायला आलेलो नाही, पण ते सहन करण्याची ताकद द्यायला, तुमच्या बरोबरीने राहायला मी आहे की नाही. आई वडील कसं आपल्या अपत्यांच्या मागे असतात, मी आहे, एक सहारा असतो, आहे की नाही. त्यांचं सुख दुःख शेवटी त्यांनाच भोगायचं असतं, आहे की नाही. आपण ते करू शकतो का? नाही करू शकत. मग आपण काय करतो? आपण फक्त सहारा देतो. ते कमी कसं होईल, ते सोसण्याची ताकद कशी येईल त्या अपत्याला, हे आपण बघतो, हो की नाही. तसं देव पण आपला पिता आहे. जन्मजन्मांतरीच्या कर्मांनी दिलेल्या एकंदर गतीमुळे अहम मन कार्यप्रवृत्त झालेले असते. खरी समतोल वृत्ती किंवा मुक्ती प्राप्त करून घेण्यास ते असमर्थ ठरत असते. कारण बाह्य परिस्थितीच्या आघात प्रत्याघातांनीच नव्हे तर स्वतःच साठवलेल्या संस्कारांच्या दडपणामुळेही ते वारंवार प्रक्षुब्ध होत असते, म्हणजे रागवलेले असते. आपला गेलेला समतोलपणा परत आणण्याची अहम मनाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. हे जे अहम मन आहे ते बेसिकली ओरिजिनली मूळ काय आहे? परमात्मा आहे. परमात्म्याच्या किती शांतपणा आहे, अनंत आनंद आहे, समतोल भाव आहे. तुम्ही कधी बाबांच्या कुठल्या लिटरेचरमध्ये, प्रत्यक्षात, चारित्रात कुठेही बघितलं की बाबांनी कधी कुणावर टीका टिप्पणी केली आहे, कधी कुणाचे दोष दाखवून त्याच्याबद्दल वाईट बोलले? मला तरी आढळलेलं नाही. हे खरं पाहिजे, कारण तो ईश्वर आहे. तो जाणतो की तो म्हणजे मीच आहे, मीच त्या रूपातून तसा वागत आहे, हेही त्यांना माहिती आहे. हा समतोल साधण्यासाठी ते यंत्रापणे, म्हणजे आपण कोण आहे इथे, हे जे वाक्य होतं त्याला थोडंसं आपण हे करू. आपला गेलेला समतोलपणा परत आणण्याची अहम मनाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. आता अहम मन म्हणजे बेसिकली परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे? सतत इक्विपॉइज आहे, शांत आहे, समतोल आहे, आनंद आहे. तर ह्या प्रत्येक मनुष्य जो आहे तो आनंदाच्या शोधात आहे, हे तर आपल्याला मान्य आहे की नाही, यात कुणाचंच दुमत नसावं. कुणी कुठल्याही प्रदेशातला माणूस असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कळू दे न कळू दे, सुशिक्षित, प्रत्येक जण आज आपण बघू तर सुखाच्या शोधात आहे, आनंदाच्या शोधात आहे. असं का? कारण ती त्याची सहज प्रवृत्ती, अनंत आनंद परमात्म्याची, आणि त्या प्रवृत्तीमुळे त्या आनंदाच्या शोधात तो असतो. फक्त शोधतो चुकीच्या जागी. हा समतोल साधण्यासाठी ते यंत्राप्रमाणे आपोआप एक द्वंद्व सोडून त्याच्या विरुद्ध द्वंद्वाच्या आश्रयात जाते किंवा आपल्या क्रियेची विरुद्ध प्रतिक्रिया घडवून आणते. ही त्याची कृती सतत चालू असते.
पण अशा कृतीने आपला समतोल परत मिळू शकणार नाही हे त्यास अनुभवांच्या शेवटी कळून येते. आणि मग तो काय करतो, जेव्हा कळून येतं तेव्हा दुनियेकडे पाठ करतो आणि ईश्वराकडे तोंड करतो. मायेचा कर्मरूपी लंबक अहम मनाला एका द्वंद्वावरून दुसऱ्या विरोधी द्वंद्वावर एका द्वंद्व म्हणजे काय, सुख दुःख है ना, राग द्वेष आनंद लोभ, हे म्हणजे द्वंद्व, ज्याला आपण विरुद्धार्थी म्हणतो शब्द. एका द्वंद्वावरून, कारण द्वंद्व हा द्वैताचा अविभाज्य भाग आहे. द्वैत आहे तिथे द्वंद्व आहे, जिथे अद्वैत आहे म्हणजे ईश्वर अवस्था तिथे द्वंद्व नाही. म्हणूनच माणसाला सुखाबरोबर दुःख येतं, पण ईश्वराला अनंत आनंद आहे, तिथे आनंदाबरोबर दुःख नाही, कारण तिथे द्वंद्व नाही, कारण ती अद्वैत अवस्था आहे. असंख्य दिव्य व यातना भोगून क्रिया प्रतिक्रियांचे संस्कार पूर्णपणे विसर्जन पावल्यावर किंवा सद्गुरूची भेट होऊन त्याचा अनुग्रह होण्याचे भाग्य आल्यावर अहम मनाच्या उड्या कायमच्या बंद होतात. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत त्या सशासारखं ते उडत राहतं, उड्या मारत राहतं टुनटुन इकडून तिकडे. आता पुढचा टॉपिक आहे विरोधी द्वंद्वातून मुक्तता. म्हणजे काय, हे जे गरीब श्रीमंत, सुख बरोबर, खरं खोटं, आनंद दुःख, ह्या सगळ्या द्वंद्वातून म्हणजेच द्वैतातून मुक्तता कशी होऊ शकेल ते पुढे बाबांनी सांगितले. त्यापूर्वी मेहर प्रसादचा मगाशी हँड रेज होता, आपण त्यांना विचारू एक मिनिट. मेहर प्रसाद, कॅन यू राईट ऑर यू विल लाईक टू टॉक? कारण फार कठीण जातं कधी कधी, मलाच नाही समजत तुम्ही काय बोलता ते. जय बाबा. जय बाबा. नहीं, तुम्हें चमत्कार के जिस बारे में बताया आपने, ये गोपाल की बात, तो एक चीज आपने जिसमें बताया थी कि चमत्कार कोई अवतार करता तो उसको बहुत सारा परिवर्तन करना पड़ता है. अगर वो नहीं, वास्तव में चमत्कार करता तो उसको. मेहर प्रसाद, मी तुम्हाला थांबवते. आय एम सॉरी. त्याचं कारण आहे ना की आता आपण ते फार वेगळा विषय होईल, आपला विषय वेगळा चालू आहे, हो की नाही? तर आपण हा विषय नंतर घेऊया, ठीक आहे? बोला सुनीता, बोला. सध्या विषयापुरतच हा जो विषय चालू आहे द्वंद्व कर्म आणि कर्माचे नियम, तितक्याच पुरतं बोलू. बाकीचं आपण आरती नंतर बोलूया, कारण तो मोठा विषय, मोठा आहे असं नाही, पण सध्या ह्याची लिंक नको जायला, इतरांना त्रास होतो. बोला सुनीता केवटेंचा हँड रेज आहे का? बोला. जय बाबा. सुनीता केवटे आहे का? बोला सुनीता, बोला. जय बाबा सुनीता. त्यांचा चुकून हँड रेज झालेला दिसतोय. पुढे जाऊया आपण, ठीक आहे? तुम्ही म्हणाल तुम्ही विचारायला सांगता आणि किंवा मग आज शेवटी 15 मिनिटं ठेवू आपण प्रश्नोत्तराला, काही हरकत नाही. विरोधी द्वंद्वांतून मुक्तता. कारण आता हे जे आजचं आहे ना, त्याची एक लिंक मध्ये आहे की कर्मन की गती, कर्म, खरी निवड, द्वंद्व, सांस्कारिक ठसे, अंतस्फूर्ती, इथपर्यंत तरी किमान आपल्याला हे झालं म्हणजे एक त्याची लिंक लागते. प्रत्येक मनुष्याला सुख दुःख, यश अपयश, चांगले वाईट, श्रीमंती दारिद्र्य, समर्थता असहायता, कीर्ती अपकीर्ती, फायदा नुकसान, सफलता विफलता इत्यादी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतून प्रत्येकाला जावंच लागतं. का? बाबांनी हेही सांगितलं की एक सोल आहे, इंडिव्हिज्युअल, कोणी पण आपल्यातलं प्रत्येक जण, प्रत्येकाला आज मी स्त्री आहे, पुढच्या जन्मी पुरुष होईल किंवा आदल्या जन्मी पुरुष असू शकेल, म्हणजे स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, सुंदर कुरूप, सगळ्या प्रकारे बुद्धू हुशार, सगळ्या प्रकारचे यश अपयश, फायदा नुकसान. काही व्यक्तींना आपण बघतो एकाच आयुष्यात इतके विभिन्न परिस्थिती अनुभवायला मिळते. जो अगदी गरीब होता तो पुढे श्रीमंत होतो, जो अगदी
सॉरी, जो अगदी श्रीमंत होता तो नंतर गरीब होऊ शकतो. फायदा, नुकसान, चांगलं वाईट, ह्या सगळ्या अनुभवातून प्रत्येकाला का जावं लागतं? या अनुभवातून जाऊन जाऊन हे अनुभव अनुभवून त्याची चेतना अधिकाधिक प्रगल्भित होत जाते. जी विकसित चेतना आहे ती प्रगल्भित होण्यासाठी या सगळ्या प्रकारच्या अनुभवांची त्याला गरज असते. त्यासाठी आपण मागच्या वेळी उदाहरण घेतलं होतं शाळेतल्या मुलांचं. प्रत्येक वर्गामध्ये एक नवीन विषय त्यांना शिकायला मिळतो आणि त्याला अनेक वर्गातून जावं लागतं की चौथी शिकला, वाचायला शिकला म्हणून बास असं होत नाही. तो जितका अधिक शिकेल, पुढच्या वर्गात जाईल, 10वी 12वी PhD, ते वेगवेगळे विषय आणि पुढे एखाद्याचं खास स्पेशलायझेशन त्याला करावं लागतं. जितका तो अधिक वरच्या वर्गात जाईल 12वी पर्यंत, मग तिथून ब्रांचेस होतील, तोपर्यंत त्याला वेगवेगळे विविध विषय का सगळे विषय शिकवले जातात, हो की नाही. 10वी 12वी पर्यंत जर तुम्ही 10वी पर्यंत खास बघितलं, भूगोल, इतिहास, सायन्स, मराठी भाषा, हिंदी, इंग्लिश, जे काही असेल, भाषा, शास्त्र, साहित्य, इतिहास, भूगोल सगळं शिकवलं जातं. का? कारण तेवढा तो मुलगा त्याचं ज्ञान परिपक्व व्हावं. तसंच एका व्यक्तीला वेगवेगळ्या अनुभवातून जावं लागतं की जेणेकरून त्याची चेतना जी आहे प्रगल्भित व्हावी. एकच मिनिट, हा सॉरी, आवाज करू नका. हॅलो, आवाज येत होता म्हणून मी जरा वेळ इथूनच आवाज देऊन आवाज कमी होण्याचं सांगितलं. पुढे, वरीलपैकी प्रत्येक द्वंद्वाचा अनुभव येण्यास, हे जे सगळे द्वंद्व आहेत, वरीलपैकी प्रत्येक द्वंद्वाचा अनुभव येण्यास भावनेची वा कृतीची योग्य त्या प्रमाणात आवश्यकता असते. भावनाही पाहिजे, कृतीही पाहिजे. या द्वंद्वामुळे मन विचलित होत असल्याने त्याची समता ढळते. परंतु बाह्य परिस्थितीतील बदलांचे आघात सतत सोचित असतानाच ते ती समता पूर्ववत मिळवण्याचा प्रयत्न करते. आता तुम्ही म्हणाल की जर द्वंद्वामुळे समता ढळते, पॉईस ढळतो, तर मग कशाला द्वंद्व पाहिजे? पण ती समता ढळत असतानाच ती समता परत समतोल जो आहे, संतुलन जे आहे, इक्विपॉईस परत मिळवण्याचा, अक्षय आनंद मिळवण्याचा त्याची चेतना अनकॉन्शियसली सतत प्रयत्न करत असते. मनुष्य रूपाने घेतलेल्या निरनिराळ्या जन्मांमध्ये अहम मन अनेक प्रकारच्या विरोधी द्वंद्वांमध्ये एकसारखे फिरत राहते. उदाहरणार्थ, इंद्रिय लोलुपता व इंद्रिय निग्रह, निधर्मीपणा व धार्मिकता, अहंगंड व न्यूनगंड, आत्मगौरव व आत्मखंडना, अंतर्दृष्टी व बाह्यदृष्टी, सद्गुण व दुर्गुण, सुख आणि दुःख, मी आणि तू, माझे तुझे, यामुळे वृत्तीचा खरा समतोलपणा त्याला लाभत नाही. मी जर म्हणत असेल गर्वाने की मी शाकाहारी आहे, मी शाकाहारी असणं चांगलं आहे, पण त्याचा गर्व करणं बरोबर नाही. म्हणजे इथे सुद्धा द्वंद्व आला, शाकाहारी मांसाहारी. कुठल्या तरी एका आहाराचा आधार जीवनासाठी आवश्यक आहे. ही समतोल वृत्ती सत्याचे यथार्थ ज्ञान आणि आकलन झाल्यासच प्राप्त करून घेता येते. ना त्याला न्यूनगंड आहे, म्हणजे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो. अरे मी कशाच्या लायक नाही, स्वतःबद्दलच ती व्यक्ती सांगते की मी किती नालायक आहे, मी किती युजलेस आहे, माझ्यात किती द्वेष भरलेला आहे, माझ्यात किती अहंकार भरलेला आहे, मी किती रागीट आहे, मी किती चिडचिड. स्वतःबद्दलच त्या माणसाला मी ह्या लायक नाहीये. मी अशा विशेषतः तुम्ही एक मिनिट सॉरी, पाश्चात्य लोकांशी जर चर्चा केली, तोंडावरती लोक सांगतात की आपल्याकडे हे प्रकार कमी आहेत पण आजकाल वाढत चालले आपल्याकडे पण, की चारित्र्य नावाची गोष्ट जी आहे, किंवा त्या एखाद्या व्यक्तीने इतक्या काही चुका केलेल्या असतात, नवऱ्याला त्रास दिलेला असतो, नवऱ्याने बायकोला त्रास दिलेला असतो,
बाहेर खालीपणा असतो, काय वाटेल ते असेल, दारू पिणं असो, ती स्वतः म्हणते की मी खूप पापी आहे आणि मी लायक सुद्धा नाही या मार्गाला जाण्याच्या. असं ते स्वतः, हा झाला इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. तर कोणी काय अहंकारी असतो की अरे मी तर एवढे जप तप केले, मी एवढ्या पदयात्रा केल्या, मी इतके जातो, मी प्रत्येक धुनीला जातो, मी सकाळ संध्याकाळ आरती करतो, आणि हा अहम झाला. अगर करतो तर त्याचाही अहंकार नसावा, म्हणजे अहंकार न्यूनगंड दोन्ही नसावं. समतोल ही अवस्था अवघड आहे, पण अशक्य नाहीये. पण अशी समतोल वृत्ती जेव्हा यथार्थाचं ज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान म्हणजे ईश्वरी साक्षात्कार झाल्यावरच ही समतोल वृत्ती प्राप्त होते. म्हणजे तिथे काहीच द्वंद्व राहत नाही, कारण तिथे द्वैत राहत नाही, तिथे अद्वैत असतं. तोपर्यंत द्वंद्व चालूच असतं, द्वैत चालूच असतं. 6व्या भूमिकेपर्यंत द्वैत भाव असतो. निरनिराळ्या द्वंद्वांमधील मनाचे आंदोलन प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे असते. आता ही जे वेगवेगळे द्वंद्व आहेत तिथे मनाची प्रतिक्रिया कशी असते त्या प्रकारावर ते आंदोलन उमटलेलं असतं. सुखाने आनंदित होऊन जाणं, एखादे कार्यसिद्धी झाल्याने अहंकार वाढणं, किंवा निधर्मीपणा, धार्मिकपणा, हे सुद्धा द्वंद्व झालं. एखादा आस्तिक असतो, एखादा नास्तिक असतो, आणि दोन्हीही आपल्या आपली जी भावना आहे त्याच्याबद्दल अहंकार असतो की मी, म्हणजे मध्ये एक फॅशन झाली होती, नास्तिकता दाखवणं म्हणजे विद्वत्तेचं लक्षण. असं बऱ्याचदा एक मधला काळ होता बघा, साधारण 50चं 50-60चं दशक, 70 पर्यंतचं असं होतं. तुम्हाला जर आठवत असेल, जयश्रीताई येथे आहेत त्यांना, साधारण 50, 60, 70 हे 3 दशक साधारणतः अशी होती की तिथे काही भाग 80चं दशक सुद्धा नास्तिक असणं हे विद्वत्तेचं लक्षण समजलं जायचं. नास्तिकता दाखवली म्हणजे मी फार विद्वान आहे असं लोक म्हणतील, आणि मग चोरून लपून पूजा अर्चा करणं, हेही प्रकार लोकांनी केलेले आहेत. काय म्हणायचं त्याला? एनिवे, त्यामुळे दोन अगदी परस्पर टोके गाठूनही ते समचित्त होऊ शकत नाही. ज्यावेळी ईश्वरी प्रेमामध्ये अहम मन, ह्याच्यावर पुष्कळ काही बोलता येईल, अजून याचं स्पष्टीकरण सुंदर करता येईल. तर देशपांडे भाऊ आहेत, जयश्रीताई आहे, गांगडे सर असतील तर ते आहे, इतर कोणी आणखीन काही याच्याबद्दल बोलू शकत असेल तर मोस्ट वेलकम. तुम्ही म्हणाला आमच्याकडे पुस्तक नाही, तर आपलं नेहमीचं उत्तर आहे, जीवनाच्या सर्वोच्चपदी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये पान नंबर 22 वर जा, बघा आणि जरूर करा, म्हणजे बोला त्याच्यावर. मी वेगळ्या पद्धतीने बोलते, इथे वेगळ्या दृष्टीने बोललेलं आहे त्याच्यावर. ज्यावेळी ईश्वरी प्रेमामध्ये अहम मन आपल्या संचितासह पूर्णपणे विरून जाते, त्यावेळेस त्यास खरी स्थिरता प्राप्त होते. ईश्वराशी मिलन झाल्यावर, ईश्वरात लय झाल्यावर, सोल ओव्हरसोल मध्ये गेला, परमात्म्यामध्ये आत्मा विलीन झाला, तेव्हा त्याला खरा इक्विपाईज, खरी स्थिरता, खरा समतोल प्राप्त होतो. का? कारण तो अद्वैतामध्ये गेला. आता तो द्वैतात नाही, म्हणून तिथे द्वंद्व नाही. मग मनाच्या पलीकडे असलेल्या सत्यावरील मायेचे आवरण दूर हो, जेव्हा ईश्वराशी त्याचं मिलन होतो, परमात्म्यात तो विलीन होतो, म्हणजे त्याच्या मनावरचं, अहम मनावरचं मायेचं आवरण दूर होतं, आणि तो सत्याला स्वतः जे आहे त्याला तो प्राप्त करतो. तिथे असतंच, पण ते उजागर होतं. तेव्हा ते मायेचं आवरण दूर होऊन सर्वव्यापी जीवनाशी आपण, आपला आत्मा एकरूप असल्याचा प्रत्यय येतो. मग त्याला कळतं की अरे तो आणि मी दोन नाहीच, एकच आहोत. या ठिकाणी द्वैताचा खेळ नाही, जीवनाची विभागणी नाही, तुझं माझं नाही, धार्मिक अधार्मिक नाही, चांगलं वाईट नाही. पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं बाबांचं हे सेंटेन्स की तिथे ईश्वरी अवस्थेत चांगलं वाईट असं काही नाहीच, त्यावेळी मी विचार केला असं का, असं कसं? आता त्याचं स्पष्टीकरण डिस्कोर्सेस मध्ये, गॉड स्पीक्स मध्ये बाबांनी केलेलंच आहे. जोपर्यंत ती अवस्था आपण प्राप्त करत नाही
त्या अवस्थेला जात नाही, मूळ अवस्थेला जात नाही, ईश्वरी अवस्थेत जात नाही, परमात्म्यात विलीन होत नाही, तोपर्यंत तरी चांगल्या वाईटाचं भान आपल्याला ठेवायलाच पाहिजे. की ईश्वर अवस्थेत चांगलं वाईट काही नाही म्हणून आता त्याचं तारतम्य बाळगायचं नाही, हे चूक. जोपर्यंत ती अवस्था प्राप्त करत नाही. अमरावतीला कार्यक्रम होता तेव्हा त्या कार्यक्रमात मी नाव विसरले, सॉरी, त्यांचं माईताई काहीतरी म्हणतात, त्या मंदिरात, कृष्ण मंदिरात बाबा गेले होते. खूप सुंदर बाई आहेत त्या, डेफिनेटली अ व्हेरी ॲडव्हान्स सोल, गुड स्पिरिच्युअल सोल, नाईस पर्सन. त्यांना आम्ही बाबांच्या कार्यक्रमात घेऊन गेलो, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी फार छान सांगितलं, तुम्ही म्हणता ते खरं आहे, स्त्री पुरुष हे काही नाही, पण जोपर्यंत ते प्राप्त करत नाही, जिथपर्यंत ती नदी सागराला मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक नदी वेगळी आहे आणि त्याला ह्या सगळ्याचं भान तोपर्यंत ठेवायला लागतं. पण अंतिम तिथे द्वंद्व नाही, द्वैत नाही, चांगलं वाईट काहीही नाही. या ठिकाणी द्वैताचा खेळ नाही, जीवनाची विभागणी नाही, त्यामुळे आत्मा नित्य द्वंद्वमुक्त अवस्थेत असतो. अंतर्यामी तिथे मग सुख दुःख नाही, फक्त अनंत आनंद, अज्ञान नाही, अनंत ज्ञान, दुबळेपणा, दुःख नाही, अनंत पॉवर, अनंत शक्ती. अंतर्यामी वास म्हणजे ह्याचं सुद्धा बघा, आपण म्हणतो की ईश्वर म्हणजे काय, अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद, एवढंच आपण म्हणतो. पण ते अनंत का आहे? आपण नेहमी म्हणतो सुखाच्या मागे दुःख येतं, मग ईश्वराजवळ सुख आहे, मग त्याला दुःख का नाही असा. पण बाबांनी सांगितलं तिथे अद्वैत आहे, तिथे द्वंद्व नाही. तिथे द्वंद्व नाही तर मग सुखाच्या उलट दुःख, आनंदाच्या विरुद्ध दुःख, शक्तीच्या विरुद्ध निर्बलता, ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान आपोआपच गायब होऊन जातं तिथे. आणि तिथे केवळ कैवल्य राहतं, केवळता राहते. अंतर्यामी वास करून विश्वसृष्टीची धारणा करणाऱ्या सनातन व असीम ईश्वरी तत्वाशी एकरूप झाल्याने आत्मा द्वैताची बंधने तोडून सच्चिदानंद प्रेमाचा सतत अनुभव घेत राहतो. बोला कांबळे भाऊ, काही विचारायचं का तुम्हाला? GS कांबळे, जय बाबा, अमरावतीवाले. विषयाला धरून काही बोलायचं तर बोला. जय बाबा. नाही, ते नाव मंदाताई गंधे आहे ते. हा, ठीक आहे, थँक्यू. मंदाताई गंधे, बरोबर. आणि इतकं सुंदर भाषण, अगदी 2च मिनिटं त्यांना वेळ दिले होते. आणि टेन्शन आलं होतं मला की ह्यांना आपण घेऊन आलोय, ह्यांना बोलायला दिलं, आता ह्या काय बोलतील आणि काय नाही बाबांच्या कार्यक्रमात. कारण मी काही फार जाणत नव्हते त्यांना त्यावेळेला. पण त्या इतकं 2च मिनिटं बोलून इतकं सुंदर बोलल्या आणि त्यांना मध्येच भाषणातून थांबवलं गेलंय. आपल्यासारख्या कुणालाही राग येईल की काय हे मध्येच भाषणात थांबवतात, पण इतक्या त्या शांत होत्या तरी सुद्धा. म्हणजे आचरण हा जो भाग आहे, प्रॅक्टिकॅलिटी जी आहे स्पिरिच्युअलिटीची, ती बघायला मिळाली. पुढचा टॉपिक आहे विधायक आणि विकासशील. थँक्यू कांबळे भाऊ. विधायक आणि विकासशील सांस्कारिक ठसे. आता हे संस्कारांचे ठसे आहेत, पण ते कसे आहेत? बाबांनी सांगितलं विधायक आहे, उपयोगाचे आहे, काहीतरी चांगलं काम करणार आहेत. आणि विकासशील आहे म्हणजे प्रगतीला उपकारक असे आहे. ते कसे ते आता बघू. ईश्वरी संस्काराचे ठसे विध्वंसक नसून विधायक सर्जनशील असतात. हे जे संस्कारांचे ठसे आहेत ते वाईटच आहे असं समजायचं कारण नाही. हा महत्वाचा. मी तिथे एक शब्द वापरला होता, त्याला डबल रोल. संस्कारांचा डबल रोल आहे हा. संस्कारच आहे जे ईश्वराने आपल्यामध्ये पडदा बनवून राहतात, आणि ते संस्कारच आहे जे शेवटी आपल्या मानवी चेतनेला दैवी चेतना बनवायला उपयोगी पडतात. कारण त्या संस्कारांना अनुभव करूनच आपली ही मर्यादित मानवी चेतना अमर्याद दैवी चेतना बनते. त्या संस्कारांच्या ठशांचा अनुभव, त्यांचं पण एक कार्य आहे, म्हणून त्याला सर्जनशील किंवा विधायक म्हटलेलं आहे. ते संकोच करणारे, जीवनाचा संकोच करणार नाहीत, उलट या मर्यादित जीवनातून अमर्याद शाश्वत जीवनाकडे नेणारे ते संस्कार आहेत. पण त्या पद्धतीने त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे अहम मनावरील संस्कारांच्या ठशांपासून ते मूलतःच भिन्न असतात. त्यांच्या विशिष्ट प्रकृतीमुळे विश्वव्यापी मनाचे कार्य घडून आणणारे माध्यमच ते ठरतात.
त्यांचे कार्य कोणत्याही गोष्टीचा संकोच घडून आणण्याचे वा तिला मर्यादित करण्याचे नसून तिच्या विकासास सहाय्यभूत होण्याचे आहे. संस्कारांचं कार्य तुम्हाला मर्यादित करण्याचं नाहीये, तर तुमचा विकास करण्याचा आहे. आणि म्हणूनच बाबा जे सांगतात की बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड, या दुनियेत राहूनच तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करा, हे जो बाबांचा आग्रह आहे त्याचं कारण इथे आपल्याला सापडतं. की हे सगळं सोडून पळून जर गेला आणि हिमालयात, तर त्याला चांगले वाईट अनुभव येणार नाही, चांगले वाईट संस्कार होणार नाही. मग त्याची आध्यात्मिक प्रगती कशी होणार, त्याची चेतना विकसित कशी होणार, ह्या नाही तर पुढच्या जन्मात तो संसारात पडेल, हो की नाही. म्हणून ते बाबांनी सांगितलं की महत्व ह्या अवतार काळात आपण बघतो बाबांनी दिलं की डू युअर ड्युटी. कारण ही ड्युटी, हे कर्तव्य, हा देह कसा मिळालाय, आमच्या मागच्या संस्कारातून, ते खर्चूनच संपवले पाहिजे, तेव्हाच चेतना अधिक विकसित होईल. या उलट अहम मनाची संस्कार बंधने मात्र मर्यादित करणारी व संकुचित बनवणारी असतात. म्हणजे संस्कारांचे ठसे नाही आहेत मर्यादित करणारे, तर ते अहम मन आहे. मर्यादित अलगत्व भाववालं जे मन आहे ते मर्यादा बांधतं, ते मर्यादित करून ठेवतं. अहम मनाचे बद्ध करणारे संस्कार व सर्वव्यापी मनाचे ईश्वरी संस्कार यातील फरक केवळ परिमाणाचा नसून मूळ स्वरूपाचा आहे. अहम मनाचे बद्ध करणारे संस्कार म्हणजे हे भौतिक संस्कार, आणि सर्वव्यापी मनाचे म्हणजे ईश्वराचे ईश्वरी संस्कार म्हणजे सद्गुरु अवताराचे, याच्यामध्ये केवळ ते संस्कारांचे संख्यात्मक फक्त फरक नसून त्याच्यात मूळ स्वरूपामध्ये फरक आहे, गुणात्मक फरक आहे. त्याचप्रमाणे अहम मनाची स्वतंत्रता व सर्वव्यापी मनाची स्वतंत्रता यातील फरकही केवळ परिमाणाचा नसून मूळ स्वरूपाचा असतो. त्याचं स्वरूपच मूलतः भिन्न आहे. आमचे संस्कार हे मानवी संस्कार आहे, ते संस्कार दैवी संस्कार आहे, योगायोग संस्कार आहे, विज्ञानी संस्कार आहे. त्यामुळे त्यांच्यातला फरक जो आहे तो त्याची स्वतंत्रता, त्यातच केवळ फरक नसून त्याचा परिणामाचा फरक नसून त्याच्या स्वरूपामध्ये, मूळ स्वरूपामध्ये फरक आहे. ऍक्च्युली आता 4च मिनिटं राहिले, तरी आपण इथे थोडं यासाठी थांबू. या पुढचं झालं असतं, छोटासाच पॅरेग्राफ आहे. काही प्रश्न असतील तर हँड रेज करा, तर मी थांबते. जर प्रश्न नसतील, या विषयाला अनुषंगून जर प्रश्न नसतील तर लगेच पुढचा टॉपिक घेऊया. काही प्रश्न आहेत का? आहे तर हँड रेज करा, मग मी माईक ओपन करते आणि प्रश्न उत्तर घेऊ. अदरवाईज पुढचं जे महत्वाचं आहे अंतस्फूर्ती ते घेऊन टाकते. काही हँड रेज आता तरी दिसत नाहीये. बाह्य शिकवण आणि अंतस्फूर्ती, इंट्युशन, ज्याला बाबांनी फार महत्व दिलेले आहे. द्वैतातील मायेतील जाचक अनुभव म्हणजे कष्टदायक, रुतणारे हे अनुभव अलग अलगपणे म्हणजे प्रत्येक अनुभव स्वतंत्रपणे जे धडे देतात त्यांच्या भाराखाली अंतस्फूर्ती पार दडपली जाते. जी इंट्युशन प्रत्येकाला आहे, पण ते दडपलं जातं. कशामुळे? ह्या द्वैतातल्या मायेतल्या बऱ्या वाईट अनुभवांमुळे. एकाकडून एक अनुभव आला की आपलं मन म्हणतं की सगळ्यांकडून हाच अनुभव येणार, पण वास्तविक तसं नसतं. आतल्या आवाजाला कधीही नष्ट होऊ द्यायचं नाही, तो ऐकायला शिकायचं. शिकवण ही बाहेरून लादली जाते, तर अंतस्फूर्तीचा उदय अंतर्यामी होतो. आतला आवाज म्हणजे ईश्वराचा आवाज, हे बाबांनी सांगितलंय. पण तो खरा निखळ आवाज असला पाहिजे, तो बाधित नसला पाहिजे, मग तो आतला नाही. बाह्य शिकवण अंतस्फूर्तीचा मार्ग रोखून धरते. जे आतलं जे आहे आतून येऊ द्यायचं, त्याच्यासाठी अंतःकरण निर्मळ पाहिजे, मन निश्चल पाहिजे. म्हणूनच बाह्य घटनांच्या द्वारा शिकण्याची मनाला लागलेली सवय अंतर्जागृती करून घालवली पाहिजे. मनाला सवय लागलेली असते आपल्या अनुभवातून कयास करण्याची, निकष काढण्याची, निर्णय घेण्याची. लहान मुलं कसे असतात, इंट्युशनवर त्यांचं काम चालतं. असे झाले तरच बुद्धीची विवेक शून्यता नाहीशी होईल व संस्कारजन्य भ्रमास्ती बळी पडेनाशी झाल्यामुळे अंतस्फूर्ती आपल्या सर्वाधिक ज्ञानाने सत्याचे यथार्थ आकलन करू शकेल. इथे आज आपण थांबूया. याच्यावर पाहिजे तर पुढच्या वेळी आपण अजून भाष्य करू शकतो, आणि करायचं असेल तर
पुढच्या वेळी याला आपण रिपीट करू शकतो. उद्या आपण भेटूया व्हॉइस मध्ये, पण उद्याचं वाचन होईल मेहराबाद मधून. प्रयत्न मी करेल. अच्छा, प्रार्थना तू म्हणणार आहे का श्वेतांबरी? थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू. जय बाबा. प्रार्थना करूया. 1 मिनिट. मी माईक ओपन करते. श्वेतांबरी प्रार्थना करणार आहे का? हो. जय बाबा ताई. जय बाबा. मराठीतली कर. सगळे म्हणतात ती म्हण. हो. आणि आरती आपण दिलेली आहे आधीच. जयाताईंना दिली आणि संतोषी वर्माला दिली आहे. आणि उद्या प्रयत्न करेल मी वेळेत पोहोचण्याचा. मेहराबादला जाणार आहे. काही उद्या आणि नेमकं ठीक आहे. आपण सुरू करूया. प्रार्थनेला सुरुवात करू. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहे. तू अद्वैत व अतुलनीय आहे. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझा ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस व सर्व ठिकाणांच्या पलीकडेही आहेस. तू सर्व ठिकाणी आहेस व सर्वात आहेस. तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, आहुरमझद व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव एजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून
आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्यात त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत आणि अगदी अखेरच्या क्षणी सुद्धा आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठीही आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अवतार अवतार मेहेर मेहर बाबा बाबा की जय. की जय. बढ़िया, थँक्यू. जय बाबा. जयाताई, जयश्री गाडे. जयाताई, जय हो बाबा. हो हो. आरती म्हणू का? हो ताई, आरती म्हणा. ओ ग्लोरियस म्हणू? मराठीतली म्हणा ना एखादी ताई. मराठीतील. हा. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. धूप जाळणी दीप लावणी पुष्पे अर्पुनी, हो देवा पुष्पे अर्पुनी. मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देऊनी. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आधी तुम्ही अंती, हो देवा आधी तुम्ही अंती. तुमच्या समो तुम्हीच देवा, दुसरी नावती. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुमची माया सर्व चर छाया ही तुमची, हो देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोरी न कळे वर्णावी कैसी. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा, हो देवा सांगू तव कैसा. अन्यपणे मी गातो भजतो माझा भाव असा. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय कुणी द्यावे, हो देवा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता व्हावे. मेहेर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी, निरंजनी लावणी ज्योत मनाची. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. थैंक यू ताई. जय जय. बाबा. संतोषी वर्मा जी, आप दूसरी आरती करने वाले थे ना, और बाद में सुरेखा ताई आप भी तैयार रहे ना. सुरेखा डोंगरे. जय बाबा. हाँ, संतोषी वर्मा जी. जय बाबा. जय बाबा. ताई ये हिंदी आरती बोलूं या इंग्लिश आरती? हिंदी, हिंदी मराठी हे कोई भी बोलना है. अवतार मेहर बाबा की जय. जिथे कल्पना सपना
जाती ऐसा परम्पार नेति वेद अकेले महिमा तुझा पार मेरे अवतार स्वीकारा आरती तुमची मिकेली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची धूप झालुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी देवा पुष्पे अर्पुनी मोठे का मजला तुमचे तुम्हा देऊनी मेरे अवतार स्वीकारा आरती तुमची मिकेली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची तुमची माया तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती देवा आदि तुम्ही अंती तुमच्या समय हो तुम्हीच देवा दुसरी ना होती मेरे अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची देवा छाया ही तुमची अनंत तुम्ही थोड़ी नकली वर्णाली कैसी मेरे अवतारा स्वीकारा आरती तुमची मिकेली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची माझ्या सांगू तब कैसा देवा सांगू तब कैसा अग्न पड़ेगी गातो भज तो माझा भाव असा मेरे अवतारा स्वीकारा आरती तुमची मिकेली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची कृपा सीम तुम काय कुणी द्यावे देवा काय कुणी द्यावे एक मागिने स्मरण तुझे नित्य भक्ता हवे मेरे अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की जय जय अवतार मेहर बाबा की जय बढ़िया सेम ठीक है थैंक यू जय बाबा सुरेखा ताई जय बाबा जय बाबा हाँ अवतार वीडियो हाँ अवतार आता मेहर तुम्ही बाबा असं करा दीनदयाळ म्हणा नाहीतर मेहरराज म्हणा नाहीतर दुसरी कुठली म्हणा जय बाबा अवतार मेहर बाबा की जय 18 पुराणे शास्त्रे साही वेदही थकले चार तुझा थांगना
कुणाला गला महिमा तुझा अपार दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती आरती घ्याया घ्याया मेहर मेहर प्रभु आरती घ्याया वा. अश्रुजलाने धुतले हे मन अश्रुजलाने धुतले हे मन अनुतापाचे वरती आसन अनुतापाचे वरती आसन प्रेम भक्तीचे हे आवाहन प्रेम भक्तीचे हे आवाहन बसा तयावरिया मेर प्रभु आरती घ्याया मेहर प्रभु आरती घ्याया रोम रोमहा शरीरामधला रोम रोमहा शरीरामधला धूप दीप होनी पेटला धूप दीप होनी पेटला अवघे जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही काया में प्रभु आरती ही घ्याया मेहर प्रभु आरती ही घ्याया काय मागुनी कुठला हेतू काय मागुनी कुठला हेतू मागितल्या विन सर्व दिलेस तू मागितल्या विन सर्व दिलेस तू एक एक मागतो मागतो तरी तरी परंतु परंतु एक मागतो तरी तरी परंतु परंतु तुझी तुझी कृपा कृपा छाया छाया मेहर प्रभु आरती घ्याया मेहर प्रभु आरती घ्याया शब्द पांगळे अपुरे पडती शब्द पांगळे अपुरे पडती मुक्या भावना ओठी अडती मुक्या भावना ओठी अडती कशी कशी गाऊ गाऊनी मी तुझी तुझी आरती आरती कशी गाऊ गाऊ मी मी तुझी आरती तूच तुझ ये ये गावया गावया मेहर मेहर प्रभु प्रभु आरती आरती घ्याया घ्याया मेहर मेहर प्रभु प्रभु आरती आरती घ्याया घ्याया दीन दीन दयाळा दयाळा परम परम कृपाळा कृपाळा हृदय हृदय मंदिरिया मंदिरिया मेहर मेहर प्रभु प्रभु आरती घ्याया मेहर प्रभु आरती घ्याया वाह. अवतार मेहर अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर अवतार बाबा मेहर बाबा की जय. अवतार अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय. जय तुमच्या मागचा फोटोही फार सुंदर आहे, खूप सुंदर गायला. थँक्यू. जय बाबा. मेहर प्रसादजी बोला, तुमचा चमत्कारावरचा प्रश्न होता.
वो तो लहर है ना। पहले मैंने बताया की आगे आपके सवाल का जवाब आने वाला आहे. ते ईश्वराची लहर असते आणि त्याला पाठचं पुढचं कर्म काय आहे सगळं माहिती असतं. हाही प्रारब्धाचा भाग, हाही प्रारब्धाचा भाग असू शकतो. दुसरं असं आहे की त्याच्या वडिलांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. एक तर तो लहान मुलगा होता. टिकरला बाबांचा कार्यक्रम दर्शनाचा ठरलेला नव्हता. बाबा स्वतःहून त्या झाडाखाली बसले, पिंपळाच्या झाडाखाली. नियरेस्टनी जवळ गादी होती, पटकन खाली अंतरली. बाबा तिथे बसले. लोक येत गेली, पटापटा जमा होत गेली. सुंदर दर्शन कार्यक्रम झाला तिथे. तेव्हा हा पिता आपल्या लहान मुलाला, म्हणजे थोडा मोठा मुलगा असा यंग, त्याला घेऊन आलेला पाटकुळे. आणि तेव्हा बाबांनी त्याचं दर्शन झाल्यावर त्यांनी हून मागितलं नाही. दर्शन झाल्यावर बाबांनी त्याला विचारलं, तुला काही मागायचंय का, माग. बाबा फार कमी वेळा असं सांगायचे. तेव्हा बाबांनी त्याला विचारल्यावर तो म्हणाला की माझ्या मुलाला दृष्टी द्या बाबा. तेव्हा बाबांचं उत्तर होतं, इस देखने में, दुनिया में देखने लायक है ही क्या. तेव्हा त्यांनी उत्तर त्याच्या वडिलांनी जे दिलं ते इतकं सुंदर होतं. त्याच्यात त्या वडिलांची मॅच्युरिटी, चाणाक्षपणा सगळं काही दिसतं. आध्यात्मिक त्याची खोली. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ह्या दुनियेत काहीच बघण्यालायक नाही, पण तुम्ही इतके इथं आलायत, तुम्ही आमच्यासाठी इथं आलाय, आम्ही सगळे तुमचं दर्शन घेतो, तुम्हाला बघू शकतो. त्याची दृष्टी असती तर त्यांनी तुम्हाला डोळे भरून बघितलं असतं. किमान तुम्हाला बघण्यासाठी त्याला दृष्टी द्या. हे त्याच्या वडिलांचं उत्तर बाबांना फार आवडलं. त्या उत्तरावर बाबा फिदा झाले, बाबा खुश झाले. आणि मग ईश्वर आहे, त्याला खुश केल्यानंतर एका क्षणात तो ईश्वर साक्षात्कार सुद्धा देऊ शकतो. ती ताकद आपल्यात पाहिजे त्याला खुश करण्याची. मग तो चमत्कार राहत नाही. कदाचित त्यासाठीच बाबा गेले असतील तिथे, त्या एका मुलासाठी गेले असतील, कदाचित ते त्याचं प्रारब्ध असेल. पुढे आता बोला. नहीं, वो क्वेश्चन ये था कि हमने गॉसिप में भी पढ़े और आप भी पिछले बार लिसनिंग में आपने बताया था कि अगर कोई सदगुरु या अवतार चमत्कार करता है तो उसे चमत्कार करते वक्त में उसे सामने, पास, प्रेजेंट और फ्यूचर, इन तीनों को चेंज करना पड़ता है. तो इस चमत्कार का जो भी आंख देने वाली जो बात आई है, तो बाबा ने उसे जो आग दी तो उसके लिए पास, प्रेजेंट और फ्यूचर, इन तीनों चीज को, क्योंकि बाबा कहते हैं कि आई डू नॉट चेंज योर डेस्टिनेशन. अगर डेस्टिनेशन जब चेंज करता है तो उन्हें अवतार को सभी चीज को चेंज करना पड़ता है, नीचे से लेके ऊपर तक. ये चीज मैं कहना चाह रहा था कि वो चमत्कार जो कि वो किस प्रकार उसके विधि का उद्देश्य बाबू की. और ये भी सदगुरु ने भी कहा था कि अगर हम ऐसा चमत्कार करते तो हमें कितनी तकलीफ थी उस चीज को यथास्थिति को लाने के लिए. ये चीज को मैं कहना चाहता हूँ. ये शायद मेरी ये सब कुछ लिखा है शायद लिसनोमिटी में आप जो बता रहे थे वो. देखो, इसमें अगर उनको चेंज करना पड़ता है तो उनकी अमर्याद ताकत को आप भूल रहे. अमर्याद है ना, इसमें कुछ भी कर सकते हैं वो, और वो करते नहीं, ऐसा नहीं है. बाबा जब कहते हैं चमत्कार कि इसके लिए, क्योंकि आम उस समय एक रवैया बन गया लोगों का. चमत्कार को देख के ही लोग बाबा के पास, या चमत्काराला बघूनच लोक ईश्वराकडे जायचं, ह्या साधूला नमस्कार कर, त्यासाठी बाबांचा विरोध आहे. एनिवे, संतोषी वर्मा जी बोलिए. जय बाबा. हाँ, पर बाबा ने जो गणेश को आंखों में रोशनी दी थी, तो बाबा ने बोला था कि बाबा ने रोशनी दी थी, लेकिन तुरंत उनकी आंखों में रोशनी नहीं आई थी. अगर वो तुरंत ही उनकी आंखों में रोशनी आ जाती तो वहां से जो हमीरपुर क्षेत्र वाले थे, तो वो बाबा को वहां से आगे बढ़ने ही नहीं देते. और वो धीरे धीरे उनकी आंखों में रोशनी आई थी. लेकिन जैसे कि गॉड स्पीक में 251 पेज पर है, मैं अभी
अपने प्रोग्राम होने से पहले पढ़ रही थी कि सदगुरु की चमत्कारी शक्तियां वैसी दिखाई पड़ती हैं जैसी चौथी भूमिका के योगी की शक्तियां दिखाई पड़ती हैं, उगड़ा लेकिन सदगुरु की शक्तियां जो है वो उसके खुद की होती बाटलो हैं, और जो चौथी भूमिका वाले की नहीं तो शक्तियां राहू दे होती हैं वो उसके खुद की शक्तियां नहीं होती हैं। ऐसा इस पेज में पूरा विस्तार रूप से लिखा है, लेकिन सदगुरु की शक्तियों का वो मालिक है, शहंशाह है, वो नहीं स्वयं हे राहू दे उसकी शक्तियां हैं। चालू आहे ना अजून मीटिंग राहू दे हाँ हाँ हो कॉफी में काय थोडस गडबड है सुन रहे हैं आपको आप सबको सुन रही मैं क्योंकि सब अभी कोई यहाँ सवाल नहीं है आप लोग शेयर कर रहे हैं हम लोग सुन रहे हैं बराबर ना आप लोगों का सवाल नहीं है ना कोई आप बता रहे हैं हम लोग सुन रहे हैं हमारा आगे कभी हमारा कभी सवाल रहता ही नहीं। हम आपस में इतने उलझ के रहे कि हम खुद को समझ नहीं आती हम सवाल करें कि क्या होता है। हमारा कोई सवाल रहता ही नहीं। वो संस्कार ही हमें सवाल करने में मजबूर करता है। जय बाबा। जय बाबा जय बाबा। और किसी को कुछ कहना पूछना बताना शेयर करना जय बाबा। जय बाबा बोला देशपांडे भाऊ बोला जे काही चमत्कार आहेत ना ते आपल्या बुद्धीला किंवा मनाला त्याच्यावर विश्लेषण करता येत नाही म्हणून, आणि ही सगळी शक्ती आपल्यातच असते. जसं जसं आपण त्या मार्गावर प्रगत होत जातो तशा तशा त्या शक्ती प्रकट होत जातात. त्या मुळातच आहे, त्या आत्म्याच्या मुळात आहे. फक्त त्याचं रिप्रेझेंटेशन करताना आपण कोण्या पातळीवर आहे किंवा कोणी कोण्या पातळीवर आहे त्याप्रमाणे त्या होतात. जसं इलेक्ट्रिसिटी सगळ्या ठिकाणी आहे, फक्त ती बल्बची कॅपॅसिटी किती आहे व्होल्टेजची किंवा वॅटेजची त्याप्रमाणे ते प्रकाश होतात ना. ती शक्ती मूळ शक्ती ती परमात्म्याचीच आहे. माध्यम फक्त किती किती पॉवरच्या यावर असतो. आणि बाबा हे परमात्माच असल्यामुळे त्यांच्याकडे फुल पॉवर होते. त्या योगी किंवा बाकीचे कोणा पातळीवर जे लोक आहेत त्यांच्याकडे त्या कॅपॅसिटीची ती पॉवर राहते आणि त्याप्रमाणे ते प्रकट करू शकतात किंवा दुसऱ्याला करू शकतात. आणि ते आणि दुसरं आहे कोणी एकच आहोत ना आपण. जरी त्या शरीर जरी अलग अलग असले तर त्या ती जी वृत्ती आली हा ते अलग अलग त्याच्यामुळे ती चमत्काराचं विश्लेषण म्हणून करता येत नाही की आपल्या बुद्धीला किंवा याला एक्सप्लेनेशन देता येत नाही म्हणून. जय बाबा. थँक्यू देशपांडे भाऊ थँक्यू. बोल बोल श्वेतांबरी बोल तुझ्या मनात काहीतरी आहे बोलून टाक. नाही काहीच नाही. मनात मी राहायला हेच नको. म्हणणार होती की बाबांनी जे म्हटलं आहे की चमत्कारांनी जे माझ्याकडे येतील लोक ती मला मॉब नकोय, मला अगदी सिलेक्टेड फ्यू हवे आहे. आणि प्रत्येक अवतार काळामध्ये बाबांनी हेच सांगितलं आहे की माझ्या जवळ जे खरे माझे भक्तजन ज्यांच्यासाठी मी आलो आहे तितकेच सिलेक्टेड लोक राहतात. आणि नंतर तो अवतार सोडून म्हणजे हा देह सोडून गेल्यानंतर त्याची जी प्रचिती येते काही लोक जे येतात ते हळूहळू त्यांच्या मागे येणारे किंवा अनुसरण करणारे वगैरे. तर बाबांचं म्हणणं तेच आहे की मी मुद्दामून चमत्काराला का विरोध आहे बाबांचा की मला हे बाकीचं मग नकोय जे फक्त चमत्कारासाठी येणार. आणि फिजिकली म्हणजे मी या भौतिक दुनियेचं तुम्हाला देण्यासाठी आलोच नाही. मी ओके तुमच्याकडनं थँक्यू घेण्यासाठी आलेलो आहे. राईट श्वेतांबरी थँक्यू. तृप्ती बोला तृप्ती रेवतकर बोला बोला. माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट कर. अगं घेऊन जा तू पण घुटभर घे साक्षी. अगं तृप्ती बोल ना. तृप्ती माईक अनम्यूट कर आणि बोल ना तुझा हँड रेज आहे. हो अगं बोल. जय बाबा. जय बाबा ताई. आता व्हिडिओ पण चालू कर नुसताच हँड रेज नको करू. माईक ओपन कर व्हिडिओ चालू मला कर. पण तेच म्हणायचं होतं जे आता श्वेतांबरी ताईंनी म्हटलं ना तेच म्हणायचं होतं की चमत्कारामुळे माझ्याकडे येऊ नका म्हणजे त्याच्यासाठी म्हणून म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ही मायामय आहे हे सगळं जगत माया त्याच्यामुळे हे होतच राहणार हे चमत्कार जे आहेत. दर्शन गिरडकर बोला काय म्हणायचंय तुम्हाला.
बोला बोला. ओपन करा माईक. माईक ओपन करा तुमचं. कुठनं तुम्ही दर्शन? माईक अनम्यूट करायला लागेल तुम्हाला. तुम्ही माईक अनम्यूट करेपर्यंत मी थोडस सांगते याच्यावरती. पहा मेहर प्रसाद, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. डोंट कन्फ्यूज युअरसेल्फ. फर्स्ट थिंग, कुठलंही टेलर मेड सोल्युशन नाहीये. तो ईश्वर आहे, तो कुठल्याही नियमांनी बांधलेला नाहीये. आणि आत्ताच आपण बघितलं की त्याची लहर आहे, त्याची मर्जी आहे. मी चमत्कार करत नाही असं त्यांनी म्हटलं म्हणजे त्यांनी करायलाच नाही पाहिजे असं त्यांनी कुठलंही म्हटलेलं नाहीये. त्याचा अर्थ तुम्ही डिस्कोर्सेस नीट नाही वाचलं. डिस्कोर्सेस वाचा, त्याच्यात ह्याची सगळी उत्तरं आहेत. आता जेवढी चर्चा झाली, आध्यात्मिक प्रगतीसाठी कधी कधी आवश्यक असते तेव्हा चमत्कार केले जातात. त्याचं एकमेव उद्दिष्ट आध्यात्मिक दृष्ट्या त्याला पुश करणं आहे. आणि मी मगाशीच म्हटलं की कदाचित त्याच्या भाग्यात ते लिहिलं असेल, कदाचित केवळ त्याच्यासाठी बाबा टिकरला थांबले असतील, हेही मी बोलले. त्यामुळे ईश्वर, बाबांनी हेही सांगितलं, डोंट ट्राय टू फॅदम मी. मला समजण्याचा प्रयत्न करू नका. आपण कधीच त्याचा, आपण आधी हेही चर्चा केली की सद्गुरू की न्यारी रीती, त्यांनीच सांगितलंय की चमत्कारावर विश्वास ठेवून येऊ नका, चमत्कार मी करत नाही वगैरे. आणि मग त्यांनी चमत्कार केले, ह्यांना तुम्ही समजूच शकणार नाही. कारण त्याचे पास्ट कर्म काय आहेत त्या मुलाचे, त्याचे आध्यात्मिक संस्कार काय आहे, तो कुठल्या ह्याच्यात आहे. कशाला त्याच्या वडिलांना बाबांनी स्वतःहून विचारलं, त्या मुलाने स्वतः मागितलं, मुलाने मागितलं नाही, वडिलांनी स्वतःहून मागितलं नाही. बऱ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींचा नीट बारकाईने विचार केला तर तुमचं तुम्हाला उत्तर त्याचं कळेल. आय होप नाऊ यू गॉट द आन्सर, राईट? बरं आहे, एकामुळे सगळेच सुरू, म्हणजे सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात. ठीक आहे, आता झालं असेल तर आपण सगळे जयकार करू बाबांचा. सगळे मिळून एकत्र करा बरं, जोरदार, मस्त वाटतं. मग सगळे आपले आपले अनम्यूट करा माईक. बाबा बाबा की अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की थैंक जय. यू बाबा. जय जय बाबा जय बाबा, जय बाबा, जय बाबा. सभी को जय मेहर बाबा. जय बाबा, सगळ्यांना जय जय बाबा. बाबा. थँक्यू, थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा. जय बाबा.